थंडी खूप वाढली होती. आता लक्ष्मीबाईचे वय झाल्यामुळे त्या स्वतःचे कामही करू शकत नव्हत्या. तरीही लक्ष्मीबाई दिवसभर घरात पडून राहायच्या, भांड्यांचा ढीग घासत राहायच्या. तरीही त्यांची सून उमा त्यांना खूप भांडायची आणि त्यांचा अपमान करायची आणि दिवसभराची सगळी कामं लक्ष्मीबाईंकडून करून घ्यायची. उमा दिवसभर तिच्या दोन्ही मुलांमध्ये व्यस्त असायची. उमाला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्यात खूप रस होता. तो एक छंद होता. उमा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवायची जे फक्त तिच्या पती आणि मुलांसाठी मर्यादित होते. ती ते फक्त तिच्या मुलांना आणि पतीला खायला द्यायची. उमा कधीही लक्ष्मीबाईंना खायला देत नव्हती. ती कोणाला ही नाही म्हणायची. बिचारी लक्ष्मीबाई फक्त भांडी घासत असत. उमा स्वयंपाक करताना संपूर्ण स्वयंपाकघर घाण करायची आणि सिंकमध्ये बरीच भांडी जमा करायची, जी लक्ष्मीबाई मोलकरींप्रमाणे स्वच्छ करायच्या. ती ते करत राहायची. पण आता थंडीत लक्ष्मीबाई जास्त काम करता येत नव्हते, कारण थंडी खूप तीव्र होती. आज उमाच्या मुलाचा वाढदिवस होता, म्हणून उमाने तिच्या घरी एक छोटी किटी पार्टी आयोजित केली. ती एक अशी फंक्शन होती जिथे तिने तिच्या मैत्रिणींना आमंत्रित केले होते, ज्यामध्ये तिने विविध पदार्थ बनवले होते आणि बाहेरून काही जेवणही मागवले होते. कारण उमा या घरात आल्यापासून हा तिचा दिनक्रम होता. ती दिवसभर तिथेच राहते, कधी बाहेर फिरायला जाते, कधी तिच्या मैत्रिणींसोबत किटी पार्टी असते. आजही तिने तिच्या मैत्रिणींना बोलावले होते आणि पार्टीनंतर तिने सिंकमध्ये खूप भांडी जमा केली. लक्ष्मीबाईंना काही भांडी धुवावी लागली होती. आज रात्री इतकी भांडी धुतल्यानंतर लक्ष्मीबाई खूप थंडी असल्याने थरथर कापत होत्या. ती तिचे काम संपवून तिच्या खोलीत झोपायला गेली. सकाळी लक्ष्मीबाई उठल्या आणि चहा बनवला आणि स्वतःशीच बडबडली, आज मी माझे कपडे आणि भांडी कशी धुवू, ही चिंता त्यांना आज सतावत होती. मग थोड्या वेळाने तिला दिसले की तिची सून उमा सर्वांचे कपडे धुत होती. ती वॉशिंग मशीनमधून कपडे काढत होती. तिने सर्वांचे कपडे धुण्यासाठी मशीनमध्ये ठेवले होते. तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या, सुनबाई, जर तू सगळ्यांचे कपडे मशीनमध्ये धुतलीस तर तू माझेही कपडे मशीनमध्ये धुवू शकली असतीस ना. आणि आता मला थंडी खूप असह्य झाली आहे. माझे हातही थंडीत सुजतात. लक्ष्मीबाईंनी हे नुकतेच म्हणाल्या होत्या तेव्हा त्यांची सून उमा रागाने लाल झाली आणि ओरडून म्हणाली, ए म्हातारी बाई, तुझी हिंमत कशी झाली मला कपडे धुवायला सांगण्याची? मी तुझी नोकर आहे का? यावर लक्ष्मीबाई म्हणाल्या, सुनबाई, मी तुला सांगत आहे की आज खूप थंडी आहे म्हणून माझे कपडे धुवा. तेव्हा उमा म्हणाली, तुझी जीभ खूपच चुरूचुरू बोलते ग म्हातारे, तुझी काय हिंमत आहे? उमाने पुढचा मागचा विचार न करता तिच्या सासू लक्ष्मीबाईंचे केस धरले आणि जोरात ओढले आणि ढकलून दिले. लक्ष्मीबाईंचे डोके भिंतीवर आदळले आणि त्या तीव्र वेदनेने विवळत होत्या. त्या भिंतीचा आधार घेत खोलीत गेल्या आणि अस्वस्थ तिच्या बेडवर झोपल्या. बेडवर पडताच त्यांना कधी झोप लागली हे तिला कळले नाही. रात्रीचे 2 वाजले होते. तासाभरानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना समजले त्यांचे डोके सुजले होते आणि त्यांना खूप वेदना होत होत्या आणि बराच वेळ काहीही न खाल्ल्यामुळे त्यांना खूप भूक लागली होती. त्या उठून हळूहळू चालायला लागल्या. तेव्हा त्या उमाकडे गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला द्या. मी काल रात्रीपासून काहीही खाल्ले नाही. मला खूप अशक्तपणा जाणवत आहे. यावर उमा ओरडली आणि म्हणाली, काम तर कोणते करायचे नाही, फक्त फुकटच्या भाकरी खायच्या आहेत दिवसभर. कामाबद्दल बोलायचे झालं तर कधी कधी तुला अशक्तपणा येतो आणि कधी चक्कर येते, पण जेवण मात्र 3 टाइम पाहिजे असतं. माझा नवरा खूप कष्ट करतो, मग घर चालतं आणि इथे महाराणी झोपतानाही भूक लागत राहते. थांब, मी जेवण आणते. जेवण करून कामाला लाग आणि मग खोलीत जाऊन आराम कर. असं म्हणत सुनबाई उमा तोंड वाकडे करत स्वयंपाकघरात गेली आणि एक शिळी भाकरी आणून जमिनीवर फेकत म्हणाली, हे घे, खाऊन घे आणि मग भांडी स्वच्छ करून घे. सिंक भांड्यांनी भरलेला आहे. लक्ष्मीबाईंना अपमान आणि अपमानाने भरलेली अशी भाकरी खायची नव्हती, पण काय करावे, ती असह्य होती. कारण लक्ष्मीबाई देवीला इतकी भूक लागली होती की तिने पटकन जमिनीवरून भाकरीचा तुकडा उचलला आणि तिच्या खोलीत घेऊन गेली. भाकरी कोरडी आणि कडक झाली होती. तिने ती खाल्ली. तिला खाता सुद्धा नीट येत नव्हते. तिने आधी थोडे पाणी घेतले आणि त्यात भाकरी बुडवली. मग भाकरी थोडी मऊ झाल्यानंतर तिने ती पाण्यातून बाहेर काढली
आणि खायला सुरुवात केली. आता लक्ष्मीबाईंचे दिवस असेच जाऊ लागले. दर 2-3 दिवसांनी तिच्यावर 1-2 भाकरी फेकल्या जायच्या आणि बिचारी लक्ष्मीबाई भुकेमुळे त्या उचलून पाण्यात बुडवून खायच्या. यामुळे तिचे शरीर हळूहळू हार मानू लागले आणि तिला थकवा जाणवू लागला. तिला तिच्या तब्येतीच्या समस्या येत होत्या आणि तिचे शरीर खूप कमकुवत होत चालले होते. तिची दृष्टी हळूहळू कमकुवत होत होती. सुरुवातीला शरीराची कमजोरी आणि त्यासोबत घरी सतत काम असायचे. तिच्या हातापायांमध्ये आता पूर्वीसारखी ताकद राहिली नव्हती. ती भांडी स्वच्छ करण्यासाठी वारंवार उठत होती. आणि दुसरीकडे उमा, जी नेहमीच स्वतःसाठी आणि मुलांसाठी चविष्ट जेवण बनवत असे. लक्ष्मीबाई एक दिवसही घरातलं काम करत नव्हत्या, तर सिंकमध्ये भांड्याचा अढीक ठेवत असे आणि तिला शिळी भाकरी सुद्धा देत नव्हती. प्रिय मित्रांनो, तुम्ही ती म्हण ऐकली असेलच की काही न करता सुद्धा मरू शकतो. ही लक्ष्मीबाईची अवस्था होती. ती तिचे हाल कोणालाही सांगत नसे. ती तिचे दुःख व्यक्त करू शकत नव्हती किंवा ती कोणालाही दोष देऊ शकत नव्हती, कारण या जगात तिचे दुःख ऐकणारे कोणी नव्हते. ती एकटी पडली होती असा विचार करून ती रडू लागली. आता माझी काळजी कोण घेईल? ज्या मुलाला मी लहानपणापासून खूप प्रेम केले, वाढवले आणि शिकवले, तो आता माझा नाही, तर मग एक अनोळखी माणूस माझं काय ऐकेल आणि तो मला का मदत करेल? हे विचार येताच लक्ष्मीबाई रडू लागल्या. तेवढ्यात उमा तिथे आली आणि म्हणाली, ऐक, राकेश आणि मी मुलांसोबत बाहेर जात आहोत. आम्ही संध्याकाळी परत येऊ. तोपर्यंत घरातली सर्व कामे कर, नाहीतर उद्या तुला शिळी भाकरीही मिळणार नाही. आणि हो, मुलांचे शाळेचे गणवेशही धुवून तयार ठेव. असे म्हणत उमा खांद्यावर बॅग लटकवून घराबाहेर पडली आणि तिचा मुलगा राकेश तिच्या मागे मुलांसह बाहेर पडला. त्याने त्याच्या आईकडे पाहिलेही नाही. हे सर्व ऐकून लक्ष्मीबाई रडू लागल्या आणि त्यांना त्यांच्या दिवंगत पतीची आठवण येऊ लागली आणि भूतकाळाच्या आठवणीमध्ये हरवून गेल्या. जेव्हा त्यांचे पती जिवंत होते तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून त्यांचा खूप आदर करायचे, कारण महेशजी सरकारी शाळेत शिक्षक होते. त्यांचा शाळेत जेवढा दरारा होता तेवढाच घरी सुद्धा त्यांचा दरारा होता. ते जे काही बोलले तेच घरी घडत होते. एके दिवशी महेशजींची बहीण घरी आली होती, म्हणून महेशजी त्यांची बहीण आणि लक्ष्मीबाई बसून बोलत होते. तेव्हाच महेशजींची बहीण शीला म्हणाली, दादा, आता तरी वहिनीला आराम करू दे. राकेशही मोठा झाला आहे. तू त्याच्यासाठी स्थळ पाहिलंच आहे का कुठे? तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या, वहिनी, चांगलं स्थळ कुठे आहे? मग शीलाजी म्हणाल्या, माझ्या बघण्यात एक चांगलं स्थळ आहे. त्यांचं घर माझ्या शेजारी आहे. ती मुलगी घर कामही चांगले करते. जर तुम्ही हो म्हणाल तर मी त्यांच्याशी बोलेन. हे ऐकून महेशजी हो म्हणाले. शीलाजींनी मुलीचे खूप कौतुक केले. हे ऐकून लक्ष्मीबाई खूप आनंदी झाल्या. अशीच वेळ निघून गेली आणि काही दिवसांनी महेशजींची बहीण मुलीकडच्या लोकांना घेऊन आली. त्यांना राकेश खूप आवडला आणि त्यांनी लगेचच या नात्याला होकार दिला आणि मग काही दिवसांनी लग्न झाले आणि उमा सून म्हणून या घरात आली. सुरुवातीला उमाचा स्वभाव खूप चांगला होता, पण हळूहळू तिचा स्वभाव बदलू लागला आणि मग एके दिवशी महेशजी काही कामासाठी बाहेर गेले होते आणि वाटेत त्यांचा अपघात झाला आणि त्यांचे निधन झाले. त्या दिवसानंतर लक्ष्मीबाईंचे आयुष्य बदलले. जणू त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. येणारा प्रत्येक दिवस सारखाच जात होता. लक्ष्मीबाई एकट्या पडल्या होत्या. आज त्यांच्याशी बोलायला किंवा त्यांच्या शेजारी बसायला कोणी नव्हते. त्या दिवसाची आठवण काढून त्या रडत होत्या. अचानक त्या विचारांमधून बाहेर आल्या आणि तिच्या सुनेचे बोलणे आठवले. ती पटकन उठली आणि स्वयंपाकघरात गेली. लक्ष्मीबाई सिंकमध्ये पडलेली भांडी स्वच्छ केली, कपडे धुतले, झाडू मारला आणि फरशी पुसली आणि थकून ती बेडवर पडली. त्यांचं शरीर आता साथ देत नव्हते, पण सुनबाई उमाला हे सर्व कुठे दिसत होते. तिला तर वाटलं होतं की फक्त मोलकरीच समजलं होतं, फक्त प्रत्येक वेळेस काम करायचं. लक्ष्मीबाई मनात कुजबुजत होत्या, लोक कामवाली बाईला पण चांगले जेवण देतात. इथे उमा फक्त कोरड्या शिळ्या भाकरीच्या बदल्यात माझ्याकडून खूप काही मला काम करायला लावते आणि काम झाल्यावरती माझा राग करते. असा विचार करत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती बेडवर पडून विचारात हरवून गेली. तिची सून उमा तिच्याशी असेच वागेल त्यांनी कल्पनाही केली नव्हती.
त्यांच्या पतीचे निधन होऊन फक्त 4 महिने झाले होते. ती अजूनही त्यांच्या पतीच्या जाण्याच्या दुःखातून बाहेर आलेली नव्हती. माझ्या हृदयातील वेदना अजूनही संपल्या नव्हत्या. मला अजूनही प्रेम आणि आधाराची गरज होती. मला त्याची गरज होती. पण आज माझ्या सुनेनं माझ्यासोबत असं घृणास्पद कृत्य केलं. विचार करत असताना तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सतत वाहत होत्या. हा दिवस पाहण्यापूर्वी मी का मेले नाही? मुलगाही आईला सोडून गेला. तो फक्त बायकोला आधार देतो, जिच्याशी तो इतक्या आशा ठेवून लग्न करून घरी आणलंस. आज तिचाच मला मार खावा लागतो. आणि माझा मुलगाही त्याच्या बायकोला घृणास्पद कृत्याबद्दल काहीही बोलत नाही. मग त्यांच्या पती महेशजींचा फोटो पाहून लक्ष्मीबाई म्हणाल्या, तुम्ही मला का सोडून गेलात? काश मी तुमच्याऐवजी निघून गेले असते तर आज मला हा दिवस पाहावा लागला नसता. लक्ष्मीबाई त्यांच्या पतीची आठवण काढून आणखी रडू लागतात. त्या भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून जातात. जेव्हा मी या घरात लग्न करून आली होती, काय होतं त्यांच्याजवळ? एक छोटं मातीचं घर. मी दिवस रात्र काम करायचे. मी माझ्या सासू आणि सासऱ्यांची सेवा करण्यासाठी एका पायावर तयार असायची. तेव्हा खूप प्रयत्न करूनही मला आई होण्याचं सुख मिळू शकलं नाही. मी कितीतरी मंदिरांना भेट दिली, कितीतरी ठिकाणी धागे बांधले, किती दवाखाने केले. मग लग्नाच्या 7 वर्षांनी राकेशचा जन्म झाला. तो जन्माला आला. इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने मी त्याला वाढवले. माझ्या स्वतःच्या आनंदाचा त्याग करून मी त्याचं आयुष्य उजळवले. त्याला शिकवले, सक्षम बनवले. आज तो एका चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर काम करत आहे. आणि आज तोच मुलगा आईच्या 2 वेळच्या जेवणाला ओझं समजत आहे. तोच मुलगा आता कधीही त्याच्या आईजवळ बसत नाही. त्याच घरात राहून तो तिचे विचारपूस करत नाही आणि दिवसभर आपल्या पत्नीचा गुलाम बनून राहतो. लक्ष्मीबाई रात्रभर रडत राहते. रडण्याने तिचे डोळे सुजतात. तिला कोणत्याही प्रकारे शांत होता येत नाहीये. मुलगा, सूनबाई आणि नातवंडे रात्री घरी आली. पण दुपारची रात्र झाली आणि रात्रीची सकाळ झाली. पण तिचा मुलगा आणि सून तिच्याकडे आले नाहीत. तीही याबद्दल खूप अस्वस्थ होती. लक्ष्मीबाई विचार करू लागली, जेव्हा या घरात माझी काहीच किंमत नाही, मग मी या घरात का राहते? माझ्या उपस्थितीचा किंवा अनुपस्थितीचा कोणावरही काहीही परिणाम होत नाही. काहीही फरक पडत नाही. मी एकही दिवस माझ्या खोलीतून बाहेर पडत नाही आणि मला विचारायला कोणी येत नाही. या घरात मी या सर्वांसाठी खूप कष्ट करते, पण माझी उपस्थिती कोणालाही कळत नाही. तेव्हा लक्ष्मीबाईंनी अश्रू पुसले आणि उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, आता पुरे झाले. मी आता सहन करू शकत नाही. मी आता अपमान सहन करू शकत नाही. मला आता ही जमिनीवर फेकलेली भाकरी खायची नाही. मला आज काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. माझ्या मुलाला आणि सुनीला जे हवे होते ते पुरे झाले आहे. मी सगळं सहन करत आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी काहीही करू शकत नाही. काल माझ्या भावाचाही मला फोन आला होता. तो म्हणत होता की मी तिथे 2-4 दिवसांसाठी ये. माझं मन तिथे रमेल आणि का जाऊ नये मी माझ्या भावाकडे? असा विचार करून लक्ष्मीबाईंनी एक बॅग घेतली. त्यात त्यांनी त्यांचे काही कपडे, जमिनीचे आणि घराचे कागदपत्रे, तिच्याकडे असलेले सर्व दागिने ठेवले. तिने तिच्या बॅगेत ठेवली आणि घराबाहेर पडली. जेव्हा ती तिची बॅग घेऊन घराबाहेर पडत होती तेव्हा तिचा मुलगा आणि सुनेने तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. लक्ष्मीबाई तिच्या सामानासह घराबाहेर पडली होती, पण तिच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. कारण लक्ष्मीबाई जेव्हा या घरात सून म्हणून आल्या तेव्हा त्या कधीही अशा गोष्टी घेऊन माहेरी गेल्या नाहीत. त्यांच्या सासरच्या घराच्या जबाबदारींनी लक्ष्मीबाईंना इतके बांधले होते की अशी परिस्थिती कधीच उद्भवली नाही. तिला तिचे सामान घेऊन तिच्या माहेरी जायचे होते. ती महेशजींसोबत एका रात्रीसाठी तिच्या माहेरी जायची आणि त्यांच्यासोबत परत यायची. लक्ष्मीबाईंची आई जिवंत असताना ती तिची मुलगी माहेरी राहत नाही म्हणून नाराज व्हायची. पण जेव्हा लक्ष्मीबाई घराच्या आणि सासरच्या लोकांच्या जबाबदाऱ्या उघड करून तिच्या आईला सांगायची तेव्हा तिची आई म्हणायची की माझी मुलगी तिच्या सासरजींची खूप काळजी घेते आणि माझ्यासाठी तेवढेच पुरेसं आहे. बरं, एक दिवस तुला तुझ्यासारखी सून मिळेल. तू तुझ्या सासरच्यांसाठी खूप त्याग केला आहेस, म्हणून तुझे चांगले दिवस येतील. हे विचार करून लक्ष्मीबाईंचे डोळे पुन्हा भरून आले. ती स्वतःशी म्हणाली, मला माहीत नाही की भूतकाळातील कोणती गोष्ट माझ्या मार्गात येत आहेत. मला अशी एक सून मिळाली आहे जी माझा
अजिबात आदर करत नाही. लक्ष्मीबाईंचे मन विचारांमध्ये हरवले होते आणि काल त्यांच्या मनातही हीच द्विधा मनस्थिती होती. तिने तिच्या भावाला फोन करून आईच्या घरी येण्यास स्पष्ट नकार दिला होता, पण तिच्या मुलाचा आणि सुनेचा हा स्वभाव आता तिला खूप त्रास देत होता आणि आता तिचा संयमही संपला होता. तिच्या मनात खूप द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती, पण तिला तिच्या भावाकडे जावे लागले. लक्ष्मीबाई मोठ्या धाडसाने तिच्या भावाच्या घरी गेल्यानंतर तिच्या भावाने दार उघडले. त्यांचा भाऊ दीनदयाळजी, जो व्यवसायाने वकील होता. लक्ष्मीबाईंना पाहून त्यांना धक्का बसला, कारण काल जेव्हा त्यांनी लक्ष्मीबाईला घरी येण्याची विनंती केली तेव्हा लक्ष्मीबाईंनी नाही म्हटले होते आणि लक्ष्मीबाई कधीच तिच्या आई वडिलांच्या घरी अशी बॅग घेऊन आली नव्हती. ती आज कशी आली? दीनदयाळजी आश्चर्याने म्हणाले, तू एकटीच आली आहेस? पण तुझा मुलगा तुझ्यासोबत आला नाहीये. सगळं ठीक आहे ना? थोड्यात वहिनीही आतून आली आणि तिला वहिनीला पाहून आनंद झाला. अरे दीदी, तुम्हाला पाहून खूप बरं वाटते दीदी, आत या. तुम्ही तिथेच उभा आहे? हो हो दीदी, आत ये. दीनदयाळजी लक्ष्मीबाईंना म्हणाले. तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती, जी स्पष्ट दिसत होती. भावाने विचारले, लक्ष्मी काय झाले? मी तुला कधीच असं येताना पाहिलेलं नाहीये आणि तू कधीच एवढं सामान घेऊन आली नाहीस. सगळं ठीक आहे ना? नाही, काही अडचण नाहीये ना? लक्ष्मीबाईच्या भावाने विचार करून प्रश्न विचारला. नाही नाही भाऊ, अशी कोणतीही अडचण नाहीये. तुम्हाला माहिती आहे, महेशजींच्या जाण्यानंतर मी कशी तरी सावरले आहे. त्यांच्या हयातीत मी काहीही करू शकले नाही. दिवसभर घरात दुःख नव्हतं. मी जेव्हा जेव्हा त्यांना पाहायचे नेहमीच ते काही ना काही काम करत असायचे, म्हणून मी पूर्वी व्यस्त असायची. पण आता असं वाटतंय की घरात खूप त्रास आहे. मला काही काम करावंसं वाटत नाही. सगळं काम झालं, पण ती गोष्ट तिथे नसते जी मी महेशजींसोबत राहत असे. म्हणून मी काही दिवस इथे राहायला आली आहे. लक्ष्मीबाईंनी दुःखी मनाने उत्तर दिले. हो दीदी, तू छान केलंस. हे घर तुझे घर आहे, तुला वाटेल तोपर्यंत राहा, दीनदयाळजी म्हणाले. मग वहिनीने जेवण केले आणि लक्ष्मीबाईंनी जेवण करून त्यांचे सामान उचलून खोलीत गेल्या. सामान ठेवल्यानंतर त्या बेडवर बसल्या. काही वेळ ती तिच्या विचारांमध्ये गुंतून गेली. मग बेडवर झोपली. लक्ष्मीबाई तिच्या सुनेचे वागणे त्यांच्या मनात वारंवार येत होते. तिला ते दृश्य विसरायचे होते, पण तिला ते दृश्य आठवत राहिले. ते लक्ष्मीबाईंच्या हृदयाला शेकडो वेळा भिडले होते. तिला ते पुन्हा कसे आठवेल? ती अशा घरात जाईल, तिथे तिचा आदर नाही, ती त्याला काहीही बोलत नाही. तिला फक्त आत गुदमरल्यासारखे वाटत होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, तरी ती ते पुसायची. रात्रीची तिची झोप उडाली होती. ती जबरदस्तीने डोळे बंद करायची, मग पुन्हा उघडायची. मग कुठेतरी मध्यरात्रीच्या सुमारास तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाश्ता केल्यानंतर लक्ष्मीबाईंना वाटले की आज कदाचित तिचा मुलगा, सून, नातू किंवा नात कोणीतरी तिला घ्यायला येईल. ती त्याची वाट पाहत होती. जर कोणी आले तर मी निघून जाईन. शेवटी मी माझ्या भावाच्या घरी ओझे बनवून राहू शकत नाही. वहिनी काय विचार करतील? लक्ष्मीबाई दाराकडे पाहत राहिल्या, पण त्यांना कळायच्या आधीच संध्याकाळ झाली होती. लक्ष्मीबाई दाराकडे पाहत असत, मग ती सतत काहीतरी विचार करत होती. जेवण झाल्यावर ती पुन्हा तिच्या बेडवर झोपली आणि विचारांमध्ये हरवून गेली. हे सर्व विचार मनात घेऊन ती झोपी गेली. सकाळी लवकर उठल्यावर त्यांना वाटले की आज मी परत घरी येईन. पण असेच 15 दिवस गेले. मुलगा आणि सूनही तेच विचार करत होते की बरं झालं म्हातारी गेली आणि त्रास संपला. म्हातारी कुठेही जाणार नाही. ती तिच्या भावाच्या घरी बसली असेल. काही दिवसांनी ती स्वतःहून परत येईल. आणि राहिला मालमत्तेचा प्रश्न, ती आमची मालमत्ता आहे, ती कुठे घेऊन जाईल? हे सर्व आमचे आहे, ती फक्त आमच्या नावावर हस्तांतरित केली जाईल. दुसरीकडे लक्ष्मीबाईंचा भाऊ दीनदयाळजी तिची काळजी करू लागला. दीनदयाळजीने त्याच्या पत्नीला सांगितले. वहिनीही काळजी व्यक्त करू लागली. दीनदयाळजी खूप सभ्य व्यक्ती होत्या. एके दिवशी त्यांनी लक्ष्मीबाईला विचारले, नक्की काय झालं आहे? तुम्ही तुमच्या भावाला सांगणार नाही का? मग मी तुमची अडचण कशी सोडवू? मला माहीत आहे की तुला हातून नक्कीच गुदमरल्यासारखे वाटत असेल. लक्ष्मीबाई तिच्या भावाच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागली आणि त्यांना सर्व काही सांगितले.
तिची सून तिचा मुलगा तिचा कसा छळ करतात आणि त्यांचा मुलगा काहीच बोलत नाही. दीनदयाळजींनी त्यांच्या बहिणीला आधार देत म्हणाले, जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तू काळजी का करतेस? लक्ष्मीबाईने घर आणि जमिनीचे कागदपत्रे भावाला दाखवली. काही दिवसांनी भावाने घर आणि जमीन विकण्यासाठी कागदपत्रे पूर्ण केली. घर आणि जमीन एका बिल्डरला विकली जिथे तो फ्लॅट बांधणार होता. घर आणि जमीन विकून मिळालेले पैसे, त्या पैशातून त्यांनी लक्ष्मीबाईंच्या नावाने त्यांच्या घराजवळ एक छोटेसे घर विकत घेतले आणि उर्वरित पैसे लक्ष्मीबाईंच्या नावाने बँकेत जमा केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ते पैसे जवळच्याच एका वृद्धाश्रमात दान दिले जातील. न्यायालयाने मुलगा आणि सुनेला घर रिकामे करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळताच मुलगा आणि सुनेच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचे चेहरे फिके पडले. त्यांना काहीच कळले नाही. मला वाटलं होतं की एक आई असं काही करू शकते. मुलगा आणि सून त्यांच्या आईकडे धावले. शेवटी ते आईच्या पाया पडले. आई, आम्हाला माफ कर. आमच्याशी असं करू नकोस. आम्ही पुन्हा कधीही अशी चूक करणार नाही. चला, आपण सगळे एकत्र राहूया. सून उमा देखील लक्ष्मीबाईंच्या पाया पडली आणि क्षमा मागितली. आई, मला माफ करा. मी तुमची चांगली सेवा करेन. लक्ष्मीबाई म्हणाल्या, महेशजींनी सर्व काही माझ्या नावावर केले होते, म्हणूनच मी आज इथे उभी आहे. नाहीतर मी जिवंत असून सुद्धा तुम्ही मला मारले. जेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही तर आता मी तुमचे काय ऐकावे? एक आई तुम्हाला माफ करेल, पण ही एक म्हातारी विधवा आहे. ती बाई तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही लोकांनी मला इतक्या वेदना दिल्या आहेत, इतके जखमा दिल्या आहेत की हे मेणासारखे हृदय दगड झाले आहे. मी सहन केलेल्या वेदनांचा बदला तुम्ही कधीही घेऊ शकत नाही. म्हणून हे तुमची शिक्षा आहे. आता तुम्ही कुठेही जाऊन राहू शकता. आता मला माझं आयुष्य आनंदाने, शांततेने आणि निश्चितपणे जगायचं आहे. असं म्हणत लक्ष्मीबाई तिच्या घरी गेल्या. हा लक्ष्मीबाईंचा अंतिम निर्णय होता. मुलगा आणि सून उदास चेहऱ्याने उभा राहून त्यांच्याकडे पाहत राहिले. मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला आमच्या कथा कशा वाटल्या. जर तुम्हाला त्या आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.